नमस्कार बीडकरांनो, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक घडामोडीवर आमची बारीक नजर. ही आहे बीड हलचल न्यूज. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात घडलेल्या एका धक्कादायक आणि जीव घेण्या हल्ल्याच्या घटनेने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 332/2026 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन तब्बल 1 महिना उलटला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. समोर दिसणाऱ्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करत दग्याने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इतके गंभीर पुरावे समोर असतानाही आरोपींना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आरोपी शहरात खुलेआम फिरत असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात असला तरी या घटनेमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासात नेमका विलंब का, कोणाचा दबाव आहे का आणि आरोपींवर कारवाई कधी होणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावरही या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली असून निष्पक्ष तपास आणि तातडीने अटकेची मागणी केली आहे. आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे आणि सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, आरोपी कधी अटकेत येणार?